नमस्कार मंडळी, मी राजेश्री तोसकर आपले मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते. तर आज आपण बनवतोय नवीन रेसिपी, एक नाश्त्यासाठी स्पेशल पदार्थ टोमॅटो गुपचूप. हे बारीक क्रश करून वाटाणे घेतले, 1 वाटी, 4 बटाटे घेतले, 5 टोमॅटो घेतले, चमचे मैदा घेतलाय, हिरवी मिरची 3-4 घेतले, कोथिंबीर, बारीक शेव, रवा, चीज, हिंग, काली मिरी पावडर. त्यात आपण गॅस पेटवून कढई ठेवायची आहे शेवटी गरम. त्याच्यामध्ये चमचावर तेल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये पहिले आपण हिरवी बारीक मिरची चिरून घेतली, ते भाजायची आहे. चांगली अशी थोडी भाजून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये हळद वगैरे काही नाही वापरायचं, कारण ते ग्रीन दिसलं पाहिजे. नंतर मिरपूड टाकायची आहे. टाकून झाले. हे वाटाणे घेतले होते बारीक क्रश करून मिक्सरला लावून, जास्त बारीकही नाही करायचे, जाडसर असे फिरवून घेतले मिक्सरमध्ये. जास्त बारीक नाही त्याला पुसल्याचं, आता थोडे जाडसर ठेच्यात हे फिरवून घ्यायचे आहे. मी असे वाटून घेतले मिक्सरला लावून. 2 मिनटं ह्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यातलं फक्त जरा पाणी टाकायचंच नाही आपल्याला, पण त्याचं आमचं पाणी थोडे निघेपर्यंत आपण त्याला भाजून घेऊ. आता हे 2-3 मिनटं आपण चांगलं भाजून घेतलं आहे ह्याला. आता हे आपण बाजूला काढून दुसरी तयारी करूया. हे आपण उकडून घेतले होते बटाटे, एका प्लेटमध्ये काढून ते चांगले मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये आता हे 2 चमचे मैदा टाकायचा आहे. 2 चमचे मैदा टाकून झाले की थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून चांगलं असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित, कारण ते आपल्याला आयरन टॅपिकसाठी पाहिजे, म्हणून ते व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊया आपण. हे आपण चांगलं हाताने मिक्स करून घेतले. 2 चमचे मैदा, आणखीन 4 बटाटे त्यात आपण बाजूला ठेवूया. आता आपल्याला टोमॅटो घ्यायचे. टोमॅटो घेऊन टोमॅटोचे व्यवस्थित वरचा हा भाग काढून टाकायचा आहे आपल्याला, डेट, आणि त्याच्यातले आतमधले बिया सगळे काढून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित. सुरीच्या साहाय्याने अलगद सगळ्या बिया आपण काढून घ्यायच्यात. आतमधला असा होल पडला पाहिजे त्याला. सगळे बिया व्यवस्थित अशा काढून घ्यायच्यात आपल्याला. व्यवस्थित असं होल झाला पाहिजे. असे आम्ही सगळे
होल काढून ते घेऊन घेतले. आता हे आपण बाजूला ठेवायचे. आपल्याला हे आपण जे वाटाणे संगे भाजून असे मिक्सरला थोडंसं ते लावून घेतलेले होते, तर चांगले भाजून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे चीज टाकायचे किसून. व्यवस्थित तुम्हाला चीज जशी तुम्हाला जास्त कमी कशी पाहिजे तशी तुम्ही टाकू शकता. ते मी चीज टाकले ह्याच्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण ते हिरवी मिरची वगैरे सगळं टाकलेलंच आहे. त्याच्यामुळे काय दुसरा मसाले काय करायची गरज नाही. हिरवी मिरची, मिरपूड पावडर सगळं ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे त्या टोमॅटोमध्ये भरायचं आहे. व्यवस्थित सारण आपलं टोमॅटोमध्ये व्यवस्थित भरायचं आहे. चांगलं दाबून दाबून भरायचं. आता बाजारात हिरवेगार छान वाटाणे आले, त्याच्यामुळे नवीन नवीन पदार्थ करून खायचे. आपण हे असे सगळे भरून घ्यायचे ह्याच्यामध्ये. छान सगळा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. असे सगळे व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचे ह्याच्यामध्ये. केलेला होता तो आता ह्या टोमॅटोला एकदम कवर करून घ्यायचं आहे, कारण तो दिसला नाही पाहिजे म्हणून आपण त्याचं नाव ठेवलंय टोमॅटो गुच्छ. हे सगळं असं त्याला टोमॅटोला एकदम कवर करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. चांगलं ह्याला कवर करून घ्यायचं. कवर करून घ्यायचं सगळ्या टोमॅटोला. हे सगळे आपले टोमॅटो व्यवस्थित पॅकिंग करून झाले. हे चांगलं आम्ही एकदम त्याला कव्हर करून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामुळे एका प्लेटमध्ये रवा असं सोडायचं आहे. त्या रव्यामध्ये छानसं एका प्लेटमध्ये आपण हे रवा घ्यायचा आहे व्यवस्थित असं पसरून. त्याच्यामध्ये आपण हे जे बनवलंय व्यवस्थित त्याच्यामध्ये असं बुडवून घ्यायचं, त्याला लावून घ्यायचं हे रवा चांगला
व्यवस्थित. अशी करून रवा लावून घ्यायचा आहे व्यवस्थित. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही छोटे पण टोमॅटो घेऊ शकता. ते रवा लावून झालेला आहे. इथे मी तेल तापत ठेवले. आता मी ते तेल तापत ठेवले, त्याच्यामध्ये आपण हे सोडायचे. लगेच आपल्याला हलवायचं नाही, थोडं साईडला करून घेतलं. 2-3 मिनिटाची बंद आचेवरती लाल असे होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे व्यवस्थित. आतमधला टोमॅटोही चांगला शिजला पाहिजे. चला आता व्यवस्थित चांगले हे तळून झालेले आहेत, गोल्डन कलर येईपर्यंत. आता आपण याला काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. असे छान टरबूज असे एकदम खुसखुशीत झाले, कडक. चला मंडळी, आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याला कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. 2 भाग त्याचे एकदम मस्त असे कडक कुरकुरीत त्याचे. छान कलर, किती छान सुंदर आलाय बघा. खूपच छान असं ग्रीन कलर, लाल. असे आपण सगळे मध्ये कटिंग करून. किती मस्त छान दिसायला, खूपच छान सुंदर व्यवस्थित. हे असे आपण आता कटिंग करून घेतले टोमॅटो. आता आपल्याला ह्याला चटणी वगैरे टाकून ह्याला एकदम व्यवस्थित शिजवायचं आहे. तर आता मंडळी आपल्या ते टोमॅटो खूप छान बनवून झालेले आहेत. ते आता आपण सर्व करूया. किती छान बघा, मऊसूर आणि एकदम कडक छान. आता ह्याच्यावरती आपण आहे ना, ह्याच्यावरती आपण ग्रीन चटणी बनवली होती. आपण ग्रीन चटणी टाकून घ्यायची आहे. टोमॅटो सॉस टाकायचं आहे. तुम्हाला ह्याला पाहिजे असेल तर तुम्ही दही पण टाकू शकता. टोमॅटो आहे त्याच्यामुळे मी दही नाही टाकले. बारीक शेव त्याच्यावरती टाकायचे आहे आपल्याला. त्याच्यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आपली रेसिपी बनवून आता तयार झालेली आहे. कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.